नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा विषय आहे की आपला चेहरा काळा का पडतो. आरशात पाहताना तुम्हालाही असं वाटतं का की आधीचा चेहरा उजळ आणि तजेलदार आहे आणि आत्ता हळूहळू काळवंडत चाललेला आहे. महागडी क्रीम्स, फेसवॉश आणि अनेक घरगुती उपाय करूनही काहीच फरक पडत नाही का? मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण चेहरा काळा पडण्यामागचं खरं कारण फक्त ऊन किंवा धूळ नसतं. आपल्या शरीरात लपलेली काही कारणेही त्यामागे असू शकतात. आज आपण चेहरा काळा आणि निस्तेज का पडतो त्यामागची खरी कारणं आणि त्वचेचं नैसर्गिक तेज परत मिळवण्यासाठी सोपे व प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग सर्वात आधी आपण त्या 5 सर्वात मोठ्या कारणांचा शोध घेऊया, जे आपल्या चेहऱ्याचा नैसर्गिक उजळपणा हिरावून घेतात आणि चेहरा काळा पडतो. पहिले कारण म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता आणि पित्तदोष वाढणे. आपल्या आहारात जेव्हा खूप जास्त तिखट, तेलकट, मसालेदार, तळलेले किंवा मैद्याचे पदार्थ असतात, तेव्हा शरीरातील पित्त आणि उष्णता कमालीची वाढते. हे वाढलेले पित्त आपल्या रक्तांमध्ये मिसळते. रक्त दूषित झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम चेहऱ्याच्या त्वचेवरती होतो. शरीरातील या अतिउष्णतेमुळे त्वचेतील नैसर्गिक तेल सुकून जाते आणि त्वचा आतून काळवंडून लागते. दुसरे अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे आपली पचनशक्ती कमकुवत असणे आणि बद्धकोष्ठता असणे. आपल्या पूर्वजांनी आणि आयुर्वेदाने नेहमी सांगितलं आहे की आपल्या आरोग्याचे मुख्य केंद्र हे आपले पोट आहे. जर तुमचे पोट रोज सकाळी व्यवस्थित आणि नैसर्गिकरित्या साफ होत नसेल तर शरीरातील जुना आणि टाकाऊ कचरा आतड्यांमध्ये साठून राहतो. हा कचरा तिथे सडू लागतो आणि त्यातून अनेक विषारी वायू आणि घटक रक्तांमध्ये पसरतात. जेव्हा हे दूषित रक्त आपल्या चेहऱ्याच्या पेशींपर्यंत पोहोचते तेव्हा चेहऱ्यावरती काळे डाग, पुरळ आणि एक प्रकारचा काळपटपणा पसरू लागतो. तिसरे कारण म्हणजे असंतुलन, ज्याला आपण सोप्या भाषेत शरीरातील रासायनिक बदल असे म्हणतो. विशेषतः स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या काळात, गर्भधारणेच्या दरम्यान किंवा शरीरातील इतर बदलांमुळे त्वचेमध्ये रंगद्रव्य म्हणजेच त्वचेला काळा रंग देणारा घटक खूप जास्त प्रमाणात तयार होऊ लागतो. हा घटक ज्या ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होतो तिथे त्वचेवरती काळे चट्टे पडतात, ज्याला आपण वांग किंवा काळे डाग असेही म्हणतो. चौथे कारण म्हणजेच सततचा मानसिक ताण, अतिविचार आणि अपुरी झोप. आज आपण सगळेच एका धावपळीच्या आणि मानसिक तणावाच्या जगात जगत आहोत. जेव्हा आपण सतत चिंता करतो तेव्हा आपल्या शरीरात ताण वाढवणारे संप्रेरक खूप वेगाने तयार होतात. यामुळे आपल्या चेहऱ्याच्या रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा येतो. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणे, योग्य वेळी न झोपणे यामुळे आपल्या त्वचेला स्वतःची झीज भरून काढण्यासाठी आवश्यक तो वेळ मिळत नाही. परिणामी डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होतात आणि संपूर्ण चेहरा अगदी थकलेला आणि काळा दिसू लागतो. पाचवे आणि अत्यंत साधे वाटणारे पण महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता असणे. आपली त्वचा जिवंत राहण्यासाठी आणि चमकदार राहण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. जर आपण दिवसातून पुरेसे पाणी प्यायलो नाही तर शरीरातील पेशी आकुंचन पावतात, त्वचा कोरडी पडते आणि कोरड्या त्वचेवरती धुळीचे आणि उन्हाचे कण खूप वेगाने परिणाम करतात, ज्यामुळे चेहरा लगेच काळा पडतो. आता आपल्याला आपल्या शत्रूचीच म्हणजेच या काळपटपणाची खरी कारणे समजली आहेत. मग यावरती मात कशी करायची? चला तर मग आपण आत्ता अशी काही अत्यंत प्रभावी, खात्रीशीर आणि अत्यंत सुरक्षित अशी घरगुती आणि नैसर्गिक उपायांबद्दल बोलूया, जे तुमच्या चेहऱ्याची चमक परत आणतील. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपल्या शरीराचे आतून शुद्धीकरण करणे. यासाठी आपण सकाळी उठल्यावरती काय करतो याला खूप महत्त्व आहे. रोज सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी किमान 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय स्वतःला लावा. हे पाणी तुमच्या शरीरातील आणि पोटातील सर्व विषारी घटक धुवून लघवी वाटे बाहेर काढते. यासोबतच रक्ताची शुद्धी करण्यासाठी आणखी एक जादुई पाणी तुम्ही घरी तयार करू शकता. रात्री झोपताना एका तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात 1 ग्लास पाण्यात अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे भिजत घाला. सकाळी उठल्यावरती हे पाणी मंद आचेवरती उकळवा. पाणी अर्धे झाले की ते गाळून घ्या आणि चहासारखे कोमट असताना घोट घोट प्या. धणे आणि जिरे आपल्या शरीरातील वाढलेले पित्त आणि अतिउष्णता अत्यंत वेगाने शांत करतात, ज्यामुळे रक्तातील दूषितपणा दूर होऊन अवघ्या काही तासातच चेहऱ्यावरचा रंग नैसर्गिकरित्या उजळू लागतो. जर तुम्हाला शक्य असेल तर आठवड्यातून एकदा कडुलिंबाची ताजी 4 ते 5 पाने चावून खा.
कडुलिंब हे रक्ताचे शुद्धीकरण करणारे जगातील सर्वोत्तम नैसर्गिक औषध मानले जाते. दुसरा टप्पा म्हणजे चेहऱ्यावरील काळपटपणा आणि मृत त्वचा दूर करण्यासाठी काही घरगुती नैसर्गिक लेप लावणे. यामध्ये सर्वात पहिला अत्यंत गुणकारी उपाय म्हणजे मसूर डाळ आणि कच्च्या दुधाचा लेप. लाल मसूर डाळ रात्रभर कच्च्या दुधात भिजत घाला. सकाळी ही डाळ मिक्सरमध्ये न वाटता दगडावर किंवा पाटांवर वट्ट्यावरती बारीक वाटून घ्या, जेणेकरून त्याचे नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतील. ही तयार झालेली पेस्ट आपल्या चेहऱ्यावरती आणि मानेवरती व्यवस्थित लावा. जेव्हा हा लेप हलकासा सुकेल तेव्हा पाण्याचा हात लावून अत्यंत हलक्या हाताने गोलाकार मसाज करत हा लेप धुवून टाका. मसूर डाळ त्वचेमधील काळपटपणा खेचून घेते आणि कच्चे दूध त्वचेला आतून मऊ आणि चमकदार बनवते. दुसरा अतिशय सोपा उपाय म्हणजे बटाटा आणि कोरफडीचा वापर. एका कच्च्या बटाट्याचा किस करून त्याचा रस काढून घ्या. या बटाट्याच्या रसात 1 चमचा ताजे कोरफडीचे जेल म्हणजेच कोरफडीचा गर व्यवस्थित एकत्र करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हा रस चेहऱ्यावर लावून 5 मिनिटे हलका मसाज करा आणि रात्रभर तसाच राहून द्या. बटाट्यामध्ये निसर्गाने दिलेले रंग उजळवणारे गुणधर्म असतात, जे चेहऱ्यावरील वांग आणि काळे डाग अत्यंत वेगाने फिके करतात आणि कोरफड त्वचेला सतेज ठेवते. या व्यतिरिक्त आपण घरी नेहमी वापरत असलेल्या बेसनाचा देखील खूप छान लेप तयार करू शकतो. 2 चमचे बेसनामध्ये अगदी चिमूटभर हळद आणि थोडा लिंबाचा रस घाला. त्यात थोडे गुलाबाचे पाणी मिसळून त्याची घट्ट पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावरती लावा. 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने धुवून टाका. बेसन त्वचेवरील साठलेली धूळ आणि तेल बाहेर काढते, ज्यामुळे चेहरा त्वरित फ्रेश आणि उजळ दिसू लागतो. हे सर्व उपाय करत असताना आपल्याला आपल्या रोजच्या जीवनशैलीत आणि आहारामध्ये काही अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जोपर्यंत आपण आपला आहार सुधारत नाही तोपर्यंत कोणत्याही उपायाचा दीर्घकाळ फायदा मिळत नाही. तुमच्या रोजच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, डाळी आणि विशेषतः मोड आलेली कडधान्ये यांचा जास्तीत जास्त समावेश करा. दुपारच्या जेवणामध्ये ताज्या ताकाचा समावेश नक्की करा. ताक पचनक्रिया सुलभ करते आणि शरीराला थंडावा देते. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी न विसरता प्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जंक फूड, मैद्याचे पदार्थ, अतिप्रमाणात चहा किंवा कॉफी पिणे आणि अतिशय तिखट मसालेदार अन्न खाणे आजपासूनच अत्यंत मर्यादित करा किंवा शक्य असल्यास पूर्णपणे बंद करा. रात्री किमान 7 ते 8 तासांची गाढ झोप आणि शांत झोप नक्की घ्या. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे यामुळे शरीरातील संप्रेरकांचे संतुलन अत्यंत उत्तम राहते आणि त्याचा थेट आणि अत्यंत सुंदर परिणाम तुमच्या चेहऱ्यावरती दिसू लागतो. तर मित्रमैत्रिणींनो, बाजारातील रासायनिक आणि तात्पुरता बदल घडवणाऱ्या महागड्या गोष्टींच्या मागे धावून स्वतःचे पैसे आणि चेहऱ्याचे आरोग्य खराब करू नका. आपल्या निसर्गाने आपल्याला अत्यंत मौल्यवान आणि सुंदर औषधे दिली आहेत. थोडे संयम बाळगून सकारात्मक राहून जर तुम्ही या नैसर्गिक उपायांचा नियमित वापर केला तर अवघ्या काही दिवसातच तुमच्या शरीराचे आरोग्य सुधारेल, तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुमच्या चेहऱ्यावरची ती हरवलेली चमक, त्याने अप्रतिम नैसर्गिक तेज कायमचे परत येईल. तुमची त्वचा पुन्हा एकदा निरोगी आणि अतिशय सुंदर दिसेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.